की लोक फक्त आमचं काम पाहून फक्त शिंदे गटालाच मतदान करणार. धनुष्यबाणच लोकांच्या मनात बसलेली. कारण की फाईटचा प्रश्नच नाही इथं. कारण की आमदार साहेबांनी आमदार नव्हतं तर इतकं कामं केलेले आणि 2 वर्षात 1.5 वर्षात 1 वर्षात इतके म्हणजे कामं केलेले. आता लोकांना विचार पडला की नाही आपल्याला सेनाच पाहिजे म्हणून इथं फाईटच नाही. तो कॅबिनमध्ये बसून कोणते काम होत नाही. आता पण 25 वर्ष 30 वर्ष कॅबिनमध्ये बसून जे संस्थावर बसलेले त्याचा ग्रॅप पहा पूर्ण झालेला माहिती आहे. खास करून व्यापाऱ्यांना माहिती आहे जे संस्थावर ते गर्वानं म्हणतात की मी 25 वर्षांना डायरेक्टर आहे, 3 वेळेस मी चेअरमॅन झालेले. ते संस्थाची 2 ब्रांचेस बंद पडली. नमस्कार मित्रांनो, निवडणुकीमध्ये जर जालना महापालिकेच्या इकडं बघितलं ना, अशा या वेळेस इतक्या आपण त्याला म्हणू की खूप चुरशीच्या लढती होणार आहे. त्या चुरशीच्या लढतीमध्ये एक होणार आहे ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये. त्याचं नेमकं कारण काय या व्हिडिओमध्ये आपण उमेदवाराशी बोलताना जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 6 मधून जे रितेश कामड उभे आहेत शिवसेनेतर्फे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता अभ्यास पूर्ण झाला असेलच नक्की आतापर्यंत? जवळपास पूर्ण 100%. आता म्हणजे आता मेन फोकस आता 2-3 दिवस राहिले, नेमकं कोणत्या गोष्टीवर तुमचा मेन फोकस राहणार आहे? आता तर मी पूर्ण प्रभाग पिंजून काढलेला आहे. दारोदारी प्रत्येक मतदाराला भेटलेलो आहे. त्यांना समजून पटवून दिलेलं आहे की आपल्याला सेनाचा नगरसेवक का पाहिजे, सेनाचा नगरसेवक आल्यावर आपलं जाणण्यासाठी काय काय आपण करू शकतो त्यांना पटवून दिलेलं आहे. कारण की पुनश्च सांगतो मी, आता आमदार आपले सेना गटाचे आहे माननीय अर्जुनरावजी खोतकर, तसेच नगरविकास खातं आपले माननीय शिंदेसाहेबाकडे. त्यामुळे दोन्हीची अंडरस्टँडिंग म्हणून महापौर अगर सेनाचं बसलं तो जालन्याला भरघोस निधी येणार आहे. माझं हेच म्हणणं आहे लोकांना की आपण जसं लोक आपला फायदा पाहतो जर आपल्या शहराचा फायदा पाहिलं तो आपण त्या मानानं पूर्ण शिवसेनेला मतं देऊन शिवसेनेचा महापौर करावा, जास्तीत नगरसेवक निवडून आणले. जसं तुम्ही म्हणले आता बोलता की ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जास्त बेनिफिट होत असतो, ठीक आहे. परंतु सध्या जर तुमच्या इथं बघितलं जातं तर 6 नंबर कडे पण पूर्ण जालन्याचं लक्ष आहे. त्याचं नेमकं कारण म्हणजे एकीकडं जर बघितलं भाजपतर्फे संतोष माधवले आहेत तर एकीकडं काँग्रेसतर्फे संजय मुत्ता देखील लढत आहे. तर याबद्दल तुम्हाला या फाईटमध्ये तिरंगी फाईटमध्ये काय वाटतं? हो, फाईटच नाही हो. आमदार साहेबाचं एवढं काम आहे की लोक फक्त आमदार काम पाहून फक्त शिंदे गटालाच मतदान करणार. धनुष्यबाणच लोकांच्या मनात बसलेली. कारण की फाईटचा प्रश्नच नाही इथं. कारण की आमदार साहेबांनी आमदार नव्हतं तर इतकं कामं केलेले आणि 2 वर्षात 1.5 वर्षात 1 वर्षात इतके म्हणजे कामं केलेले. आता लोकांना विचार पडला की नाही आपल्याला सेनाच पाहिजे म्हणून इथं फाईटच नाही. आता जसं तुम्ही नाव घेतलेलं आहे माझ्या प्रतिस्पर्धीचं, तो कॅबिनमध्ये बसून कोणते काम होत नाही. आता पण 25 वर्ष 30 वर्ष कॅबिनमध्ये बसून जे संस्थावर बसलेले त्याचा ग्रॅप पहा पूर्ण झालेला माहिती आहे. खास करून व्यापाऱ्यांना माहिती आहे जे संस्थावर ते गर्वानं म्हणतात की मी 25 वर्षांना डायरेक्टर आहे, 3 वेळेस मी चेअरमॅन झालेले. ते संस्थाची 2 ब्रांचेस बंद पडली. व्यापाऱ्याला हे कळून चुकलेलं आहे किंवा माणूस जेव्हा दिलेली इतकी मोठी भरघस संस्था होती ती त्यांच्या हातात दिलेली, त्याचा ग्रॅप असं खाली काढला त्यांनी. मी इथं काय काम करणार? दुसऱ्याने काय आतापर्यंत केलेलं नाही. तर मला नाही वाटत माझी स्पर्धा कोणाकडून आहे. मला फक्त आशीर्वाद मतदारांचा पाहिजे. जसं तुम्ही बोलतो ते म्हणणे प्रतिस्पर्धेबद्दल बोलले, तर भाजपचे प्रतिस्पर्धी नाहीत का तुमचे? म्हणजे तुम्ही त्यांना प्रतिस्पर्धी समजत नाही का? कसं आहे, हे महानगरपालिकेचे इलेक्शन म्हणजे नगरसेवकचे इलेक्शन. लोकांना नगरसेवकाची म्हणजे काय ती नगर रक्षक पाहिजे आणि लोकांना साऱ्याला माहिती आहे नगरसेवक कसा पाहिजे. तर त्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छितो नाही. ही काही पक्षाची नाही, माणसाच्या चेहऱ्याला पाहून, माणसाचं काय चारित्र्याला पाहून, माणसाचं कामाला पाहून मतं होतात. जसं तुम्ही म्हणताय की नक्कीच नगरसेवकाचा जो निवड आहे ती चेहऱ्याला बघूनच झाली पाहिजे. तर शेवटी आव्हान काय करणार की तुमचा चेहरा लोकांनी पसंती का करावं, धनुष्यबाणलाच मतदान का करावं? कारण की पाहिलं तर मी बाबाच्या आशीर्वादानं मी भरपूर शिकलेलो आहे. मी BCom केलेलं आहे, नंतर DBM केली, GDCC केली, आता सध्याला मी लॉ करत आहे. तो माझ्याकडे विजन आहे की प्रभागाला कसं डेव्हलप करावं. फक्त असं नाही की आधी रोड करून टाकले नंतर उकळून पाईपलाईन टाकायची, तसं नाही. पूर्ण प्लॅनिंग करून जास्तीत जास्त कमी खर्चात आणि एकदाच पूर्ण विजन करायचं की वारंवार खदणं हे होत नाही. सुरुवातीला लोकांना पाईपलाईन देऊन टाकावं पाण्याची म्हणून वारंवार खदणं होत नाही. नंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकून घ्यावं, नंतर रोड करावं. माझं असं मत. धन्यवाद.
तर हे होते प्रभाग क्रमांक 6मधून आपलं नशीब आजमावत आहेत ते रितेश कामत. त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासमोर कोणतीच फाईट नाही, क्लिअर कट मॅन्डेट हा धनुष्यबाणाला दिला जाणार जालनेकरांमार्फत, कारण की अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर. विचार आवडले असतील, मोजके दिवस शिल्लक राहिलेले विचारांच्या आधारावर ओळखीच्या चेहऱ्यांवर आपल्या हक्काच्या माणसांना निवडून द्या. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमे डिजिटल.